नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? बुढी काकी. काय आहे? बुढी काकी. आणि यांचा हा तिसरा सीझन चालू आहे. पहिला दिवस दुसऱ्या सीझनमध्ये आपण बघितले की धड्याचं स्पष्टीकरण पाहिले. आता इथे पण आपण अजून काय दिलेले आहे धड्यामध्ये ते पाहणार आहे. तर चला बघूया. बघा, इथे बूढ़ी काकी अपनी कोठरी में जाकर पश्चाताप कर रही थी. बूढ़ी काकी जेव्हा तिथे उभी होती तेव्हा जिथे जेवण बनत होता त्यापर्यंत तिथे रूपा आलेली होती आणि त्याने सांगितले होते की आपलं बरं तुला पाहिजे आहे तर तुम्ही तुमच्या कोठरीमध्ये जा. तर बुढी काकी तिथे येऊन कोठरी यातून जाऊन खूपच बघा, बूढ़ी काकी अपनी कोठरी में जाकर पश्चाताप कर रही थी. बूढ़ी काकी हा आपली कोठरीमध्ये जाऊन किंवा खोडीमध्ये जाऊन खूपच पश्चाताप करत होते. कारण की त्यांना असं वाटत होते की मी तिथे का गेली. मैं कहाँ से कहाँ पहुंच गई आणि त्यांनी सांगितले मी कुठून कुठे पोहोचली. उन्हें रूपा पर क्रोध नहीं था. त्यांना रूपावर काहीही क्रोध नाही येत होता. अपनी जल्दबाजी पर दुःख था आणि जे आपली जे बुढी काकी यांनी आपली जल्दबाजी केली त्यापर्यंत त्यांना दुःख होता. सच ही तो है. असं खरंच तर आहे. जब तक मेहमान लोग भोजन न कर चुकेंगे, जेव्हापर्यंत मेहमान जे अतिथी आहे ते भोजन नाही करणार आहे तर घरवाले कैसे खाएंगे. तरी घरवाले म्हणजे जे घरी आहे ते कसं जेवणार. म्हणजे जे बाहेरून आलेले आहे, जे बाहेरून अतिथी आलेले आहे ते नाही खाणार तर त्यापर्यंत घरी कोणी खाणार आहे का? नाही. मुझसे इतनी देर भी नहीं रहा गया आणि त्या काय म्हणाले की मला इतका वेळेस मी नाही थांबले का असं त्यांनी सांगितले. सबके सामने पानी उतर गया. सगळ्याकडे माझं पाणी उतरणार आहे. अब जब तक कोई बुलाने न आएगा मैं नहीं जाऊंगी आणि त्यांनी विचार केले आपल्या मनात आता जब तक जेव्हापर्यंत मी तिथे नाही जाणार तेव्हापर्यंत मला कोणीही इतकं बोलवणार नाही तेव्हापर्यंत मी तिथे नाही जाणार असं त्यांनी प्रयत्न केले. कळलं? हो. तर चला अजून बघूया. बघा, मन ही मन इसी प्रकार का विचार कर वो बुलाने की प्रतीक्षा करने लगी. मनातून मनात असा प्रकाराचा विचार करून ते बुलवायचं असं प्रतीक्षा करू लागली. उन्हें एक एक पल एक एक युग के समान मालूम होता था. त्यांना एक एक जे पळ आहे म्हणजे एक एक जे वेळ आहे ते एकाक युगातून सामान लागून जाणून लागत होता. धीरे धीरे एक गीत गुनगुनाने लगी. धीरे धीरे ते एकच गीत गाणून लागली. उन्हें मालूम हुआ कि मुझे गाते देर हो गई. तेवढ्यात त्यांना असं माहीत पडला की मला गाऊन म्हणजे गीत गाऊन खूपच देर झालेली आहे. क्या इतनी देर तक लोग भोजन कर ही रहे होंगे. आणि तेवढ्यात तो आपल्या मनात असा विचार करत होता की इतका वेळपर्यंत लोक जेवण करत आहेत का असा त्यांचा विचार होता. किसी की आवाज नहीं सुनाई देती. कोणताही व्यक्तीचा आवाज त्यांना नाही ऐकू येत होता. कोणताही व्यक्ती कोणताही आवाज नाही करत आहे असं त्यांना वाटत होते. अवश्य ही लोक खा पीकर चले गए. तेवढ्यात त्याचं मनात असं होतं की अवश्य म्हणजे खरंच लोक जे तिथे आलेले आहेत ते खाऊन पिऊन गेलेले आहेत असं त्यांनी वाटत आहे. मुझे कोई बुलाने नहीं आया. मला कोणीही बोलायचं नाही आलेलं आहे. रूपा चिड गई है आणि ते आपल्या मनात असं सांगत होतं की रूपा खूपच चिडलेली आहे. क्या जाने ना बुलाए क्या जाणे म्हणजे मला माहित आहे की ते चिडून झालेली आहे परंतु ते मला नाही बोलवणार असं नाही. सोचती हो की आप ही आएंगी आणि त्याला असं पण विचार होता की त्यांना असा विचार करत आहे की ते स्वतःही येऊन इथे जेवणार आहे. वो कोई मेहमान तो नहीं. ते कोणी अतिथी पण तर नाही जो उन्हें बुलाओ. जे ते अतिथी तर नाही आहे की मी तिला बोलून जाणार आहे. बूढ़ी काकी चलने के लिए तैयार हुई. तेवढ्यात ते आपल्या मनात खूपच बोलत होते आणि तेवढ्यात ते चालू म्हणजे जाण्याची प्रयत्न करण्याचे चालू लागली किंवा तैयार होऊन लागली. ये विश्वास की 1 मिनिट में पूरियां और मसालेदार तरकारियां सामने आएंगी आणि त्याला असा विश्वास होता की 1 मिनिटावर माझ्या समोर पुडिया किंवा मसालेदार हा तरकारी म्हणजे सब्जी माझ्या समोर आणणार आहे. उनकी स्वाद इंद्रिया को गुदगुदाने लगे आणि हा विचारून त्यांच्या स्वाद इंद्रिय आहे ते त्यांना गुदगुद असं करून लागले होते. उन्होंने मन में तरह तरह के मनसुबे बांधे आणि त्यांना आपल्या मनात खूपच मनातून मनसुबे बांधले म्हणजे आपण बोलतात ना की खयाली पुलाव तुम्ही करत आहेत त्याबद्दल तसंही त्यांनी आपल्या मनातून असं मनसुबे बांधून गेलेले होते. पहिले तरकारी से पुडिया खाऊंगी. पहिले काय करणार ते तरकारी बद्दल ही पुरी असं खाणार म्हणजे सब्जी बरोबर पुरी खाणार आहे. फिर दही और शक्कर से कचोड़ियां.
त्यानंतर आम्ही दही किंवा शक्कर यातून कचोडी हा खाणार आहे. रायते के साथ मजेदार मालूम होंगी. हा रायतेबद्दल हा खूपच मजेदार असा मालूम भेटणार असं त्यांना वाटत होते. चाहे कोई बुरा माने चाहे भला, कोणीही बुरा माने कोणाला पण वाईट होऊ द्या किंवा चांगले होऊ द्या, असा मला काहीही हरकत नाही. मैं तो लोग से मांग मांग कर खाऊंगी. मी तर लोकांचा मागून मागून खाणार आहे, असं त्यांच्या मनात असा विचार होता किंवा हा असा विचार करत होती. त्याच्या मनात असा विचार चाललेला होता. चाहे कोई बुरा माने या भला, चाहे कोणीही बुरा वाईट करू या किंवा भला विचारून घ्या, मी लोकांजवळ मागून मागून खाणार आहे असं त्यांनी सांगितले. लोक यही ना कहेंगे की इन्हें विचार नाही. कोणी काय सांगणार, असंही सांगणार ना की त्यांना काही विचार ते कोणताही विचार करू नाही शकत आहे. कहा करे, क्या करे, इतने दिन के बाद पुड़िया मिल रही है तो मुंह जूठा करके थोड़ा ही उठ जाएगा. आणि ते म्हणाले की कोणी काय सांगणार, इतका दिवस नंतर मला ही पुड्या भेटणार आहे, इतका दिवस नंतर मला ही पुड्या भेटणार आहे, तर मी फक्त काय म्हणजे तोंडाला झुटून करून उठणार का, मी तोंडाला उष्ट करून काही फक्त उठणार का, असं त्यांचा मनात विचार चाललेला होता. कळत आहे की नाही तुम्हाला? हो, तर चला अजून बघूया. बघा, मेहमान मंडळी अभी बैठी हुई थी आणि तेवढ्यात त्यांना म्हणाला की मेहमान मंडळी आता बसलेली आहेत. कोई खाकर उंगलिया चाटता था, असं त्यांचं मनात विचार होता की कोणी खाऊन उंगली चाटत आहे. कोई तिरछे नेत्रों से देखता था, कोणी तिरछे नेत्रातून दिसत आहे. और लोग अभी खा रहे हैं, आता लोक खाणार आहे. या नहीं कोई इस चिंता में था की पत्तल पुरिया छुटी जाती है. आणि कोणाला असा विचार चालला होता की जे पत्तर आहे ते पुड्याबद्दल सुटी जाणार आहे. किसी तरह इन्हें भीतर रख लिया जाए, कोणत्याही तर्कातून याला भीतर आपण ठेवणार आहे, असं त्यांचा मनात चाललेला होता. कोई दही खाकर जीभ चटका रहा था, आणि कोई दही खाऊन काय करत होता, जीभ चटकत होता. परंतु दुसरा दोना मागते संकोच करता, परंतु दुसऱ्याचे दोना आपल्याला मागायचा आहे, म्हणजे दुसऱ्याचे मागायचा जो पोळीचा दोना त्यातून मागलेला आपला संकोच आहे. कि इतने में बूढ़ी काकी रेंगती हुई उनके बीच में जा पहुंची. आणि तेवढ्यात ती बूढ़ी काकी रेंगत रेंगत त्याच्या बीचवर जाऊन पोहोचली. की इथे मी जाऊन पोहोचली, की तिथे जे लोक खात होते ना त्याच वेळेत तिथे जाऊन परत पोहोचली. काही आदमी चौककर उठ खडे हुए. तेवढ्यात जे माणूस होते ते तिथून बसून खात होते ते चौकून असं उठलं. बघा का, पुकारने लगे अरे ये बुढिया, आणि जोरात ते ओरडले, अरे ही बुढिया कुठून आलेली आहे, म्हणजे ही म्हातारी कुठून आलेली. आता खूपच जोरात त्यांनी उघडले. तर चला अजून बघूया. कोण है ये, आणि जोरात काय म्हणाले, कोण आहेत हे, या कहाँ से आए, ते कुठून आलेले आहे. देखो किसी को छू ना दे, बघा कोणाला हे पकडू नाही घे, असं त्यांनी सांगितले. पंडित बुद्धिराम काकी को देखते ही क्रोध से तिलमिला गए. आणि पंडित जे बुद्धिराम होता ते काकीला पाहून खूपच क्रोधातून तिलमिलावून झालेला होता. पुडियों का थाल लिए खडे थे, आणि ते काय करत होता, पुडिया यांचा थाल घेऊन उभे होते. थाल को जमीन पर पटक दिया, आणि थालाला कुठे पटकला, जमीनवर पटकला. और जिस प्रकार निर्दयी महाजन अपने किसी बेईमानी की और भगोड़े कर्जदार को देखते ही झपट कर उसका टेटवा पकड लेता है. इथे एक गोष्टी सांगितली की ज्याप्रमाणे एक जमीनदार जे आहे ते निर्दयी महाजनला बघून कोणताही बेईमानी केलेली आहे त्याबद्दल जे बघून भगोडा तर कर्जदार जेव्हा बघता ना की आपण कोणा आपले मित्र किंवा कोणत्याही बरोबर पैसे घेतलेले आहे आणि आमच्याकडे पैसे नाही, तर मी तुमचा काय झाले, कर्जदार झालेला आहे. तर याबद्दल जे कर्जदार येते त्यांचा पैसे घ्यायला, तर पैसे घ्यायचं आपण काय करते, त्यांना बघून आपण भागते. तर त्याप्रमाणे असं वाटत आहे की हे झटपट त्यांचा टेटवा पकडून घेत आहे. उसी तरफ लपक उन्हें अंधेरी कोठरी में धम से पटक दिया. त्याचप्रमाणे त्यांनी काय केले, काकीला उचलले आणि त्यांचे कोठरीमध्ये घेऊन पटकले तिला. आशा रूपी वाटिका लू लेकर एक झोके से नष्टविष्ट हो गई. असं वाटत होता की आशा रूपी वाटिका लू घेऊन झोक्यातून नष्टविष्ट होऊन झालं. म्हणजे जे बागात असे हिरवागार होता आणि उन्हातून जे उष्ण होता त्याबरोबर त्यांचं झोक्याबद्दल ते नष्ट झालेली आहे असं वाटत होता. कळतं की नाही? हो. मेहमान ने भोजन किया. जे अतिथी आलेले होते त्यांना जेवण केले.
घर वालों ने भोजन किया आणि घरी जे पण आहेत होते ते सगळं भोजन केलेले. परंतु बूढ़ी काकी को किसी ने ना पूछा. परंतु जे बूढ़ी काकी आहे त्यांना कोणीही नाही विचारले की ते जेवण करणार की नाही. बुद्धिराम और रूपा दोनों बूढ़ी काकी को उनकी निर्जलता के लिए दंड देने का निश्चय कर चुके थे. जे बुद्धिराम आहे आणि तिची जे बायको आहे रूपा त्यांनी बूढ़ी काकीला दंड द्यायचा असा निश्चय केलेले होते. उनके बुढ़ापे पर दीनता पर हत ज्ञान पर किसी की करुणा न आई. आणि त्यांचे जे म्हातारी झालेले आहेत त्यांची ते दीनता जे गरिबी आहे त्यांचा हर्त ज्ञानवर कोणाला पण करुणा म्हणजे कोणाला पण प्रेम आलेला नाही होता. अकेली लाडली उनके लिए कुड रही थी. फक्त जे अकेली लाडली होती त्याचे जे मूल होते ते त्याच्यासाठी खूपच कुडल होते की त्यांना पण काही देऊया, त्यांना पण काही खाऊ देऊ असं त्यांच्या मनात चाललेला होता किंवा लाडलीच्या मनात चाललेला होता. कळतं की नाही तुम्हाला? हो, तर चला अजून बघूया. बघा इथे लाडली को काकी से अत्यंत प्रेम था. लाडली यांना काकीचा खूपच प्रेम होता. बेचारी भोली लड़की थी. ते खूपच भोली मुलगी होती. बाल विनोद और चंचलता के उसके गंध तक न थी. बाल विनोद आणि चंचलता यांचा कोणताही गंध नव्हते. दोनों बार जब उसके माता पिता ने काकी को निर्दयता से घसीटा. दोघंही जवळ म्हणजे दोघंही बार त्यांनी जेव्हा त्यांचे आई किंवा वडिलांना त्यांच्या काकीला खूपच निर्दयता तर घसटून घेऊन चाललेला होता तेव्हा लाडली का हृदय ऐटकर रहेगा. तेवढा जे लाडली आहे त्यांचं हृदय खूपच ऐठून लागलेलं होतं की का असं त्यांनी उचलत आहे का असं उचलत आहे आणि का त्याच्या खोलीमध्ये त्यांना बंद करून ठेवतात आहे. वो झुंझला रही थी. ते खूपच रडत होती मनामनातून की ये लोग काकी को क्यों बहुत सी पुड़िया नहीं देते. आणि त्याच्या मनात असं वाटत होतं की असं काय ते करत आहे आणि का असं करते. काही नाही असं करते की त्यांना पुडी हवे ना का त्यांना पुडी सगळं देऊन जातात काय नाही देऊन जात आहे असं त्याच्या मनात चाललेला होता. उसने अपने हिस्से की पुडिया बिलकुल न खाई. त्यांनी आपले जे हिस्सेवर पुडी आलेली आहे लाडलीची ते खाल्लेली नाही होती. अपनी गुड़िया की पिटारी में बंद कर रखी थी. त्याची जी गुडिया होती त्यांची जी पिटारी होती पेटी होती त्यांच्यामध्ये ती ठेवलेली होती. उन पुड़ियों को काकी के पास ले जाना चाहती थी. ते जे पुडी होते त्यांना कुठे घेऊन चाललेले होते ते काकी जवळ त्यांना द्यायचा असा प्रयत्न करत होती. उसका हृदय अधीर हो रहा था आणि त्यांचा हृदय खूपच अधीर होऊन जात होता की केव्हा मी दादीला किंवा आजीला किंवा काकीला हा पोळी देणार आहे. बूढ़ी काकी मेरी बात सुनते ही उठ बैठेगी. आणि त्याच्या मनात असं होतंय की जेव्हा मी तिथे जाणार आणि बूढ़ी काकी समोर बोलणार तेव्हा माझा आवाज ऐकून ते उठणार. पुण्या देखकर कैसी प्रसन्न होगी. आणि पुण्या बघून ते खूपच छान त्यांना वाटत खूप प्रसन्न होणार. मुझे खूप प्यार करेगी आणि मला खूपच प्रेमातून घेणार आहे असं त्यांना वाटत होते. कोणाला? सांगा लवकर. लाडलीला. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कशाप्रमाणे हे जे म्हातारी आहे त्यांना खायचं किंवा जेवण करायचं इतकं हे होता. परंतु जसं ते गेली तिथे त्यांना खायला कोणीही दिलेलं नाही. तर याबद्दल आपलं जे रूप आहे कारण की तुमच्या घरात असा खूपच मोठा कार्यक्रम होता. जेव्हा ते सगळ्यांना ते जेवण करत होता त्याप्रमाणे एक ताट त्यांना तिला पण द्यायचा होता. तिला खोडीतून जाऊन त्यात एक ताटातून दिलेलं होतं. तर हा सगळं झालेलाही नाही होता. परंतु तेव्हा काय केले त्यांनी की त्यांना नाही दिले आणि सगळ्यांना केले. जेव्हा घरात मोठ्याही हे लोक खाऊ नाही शकतात तुम्ही घरातून कुठेही कोणाला पण देऊ द्या. परंतु तुमच्या घरात मोठ्यात कोणी नाही खाल्लेलं आहे आणि सगळ्यांना तुम्ही खाल्लं तर त्यांचा काहीही अर्थ होणार नाही किंवा कारण की तुम्ही स्वतः खाताय आणि सगळ्यांना देते परंतु तुमच्या घरात जे खूपच मोठा माणूस तिथे आहे तुम्हाला पहिला त्यांना द्यायचा तुम्ही त्यांना नाही द्यायचा. तर हा सगळ्याचं प्रमाण काय होणार? कुठेही तुम्ही बघणार की हा सगळ्याचं प्रमाण काहीही नाही होणार आहे. कळलं? हो. धन्यवाद.